अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयातील आग प्रकरण आणि या प्रकरणी दुसऱ्या युनिटमध्ये वॉशिंग मशीन जळालेली होती। दुर्घटनाग्रस्त विभागाच्या जवळच्याच दुसऱ्या युनिटमधील हा सगळा प्रकार आहे। कर्मचाऱ्यांनी हा प्रकार लपवून ठेवला अशी बाब आता समोर येतेय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाटी यांच्याकडून। सूरज, या सगळ्या संदर्भात एकामागून एक धक्कादायक बाबी आता समोर येताना दिसतायत। या युनिटमध्ये आधीच त्रुटी होत्या, ही बाब आता समोर आलेली आहे। काय काय नेमकं घडलेलं होतं? लागूजी माझ्या मागे जे अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय त्याच रुग्णालयामध्ये ही संपूर्ण घटना आहे। काल जर पाहिलं तर काल पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास याच अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मध्ये एनआयव्ही विभागामध्ये ते नवजात शिशु त्या ठिकाणी ठेवला होता। त्या ठिकाणी स्फोट झालेला होता। शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाला असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आला। मात्र धक्कादायक म्हणजे 21 ऑगस्ट रोजीच म्हणजे घटनेच्या 3 दिवसाआधी संपूर्ण फायर ऑडिटची मुदत या ठिकाणी संपलेली होती अशी धक्कादायक माहिती या ठिकाणी पुढे आलेली आहे। इथल्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी अधीक्षक असतील विनोद पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावतीला पत्र दिलं होतं फायर ऑडिट संदर्भात। मात्र या पत्र दिल्यानंतरही म्हणजे 38 दिवसाआधीच त्या ठिकाणी फायर ऑडिटच्या संदर्भात पत्र देण्यात आलेलं होतं। मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी दुर्लक्ष केलं असा एकूणच या ठिकाणी आरोप करण्यात आलेला। मात्र दुसरीकडे या ठिकाणी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी त्याचा फॉलोअप घेतलेला नव्हता अशी सुद्धा एकूणच या ठिकाणी माहिती या ठिकाणी पुढे आलेली आहे। कदाचित या ठिकाणी 3 दिवसाआधी फायर ऑडिटची मुदत संपली होती, ती जर याआधी जर झाली असती तर कदाचित ही घटना टळली असती असं या ठिकाणी बोलल्या जात आहे। तसेच महिन्याभराआधी या ठिकाणची वॉशिंग मशीन सुद्धा या ठिकाणी जळालेली होती, त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने दळवून ठेवलेली होती अशी माहिती या ठिकाणी पुढे आलेली आहे। त्यामुळे या रुग्णालयाच्या संदर्भात जर बघितलं गेलं तर विविध या ठिकाणी आता धक्कादायक माहिती या ठिकाणी पुढे येत आहे। अनेक या ठिकाणी हलगर्जीपणा या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने केलेला असं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। तुर्तास जर पाहिलं तर 3 बालकांचा या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर काल सायंकाळी अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमी सर्व 3ही बाळावर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे आणि 36 बालकं ते अमरावती शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये भरती आहेत। त्यांची देखील प्रकृती आता स्थिर असल्याची एकूणच या ठिकाणी माहिती आहे। या घटनेला संपूर्ण आता 24 तास उलटून गेलेले आहे। आपण याच परिसरामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर अतिशय शांतता आहे। काल याच ठिकाणी प्रचंड असा आक्रोश या ठिकाणी पालकांचा आणि नातेवाईकांचा या ठिकाणी दिसून एकूणच या ठिकाणी आलेला होता। त्यामुळे आता अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी या संपूर्ण घटनेसंदर्भात मर्गचा गुन्हा दाखल केलेला म्हणजे आकस्मिक मृत्यूची नोंद या ठिकाणी घेतलेली आहे आणि कालपासून जे आहे अमरावतीचे गाडगेनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी तपास करत आहे। मात्र घटनेला 24 तास उलटून देखील अद्यापपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांवर या ठिकाणी कारवाई केलेली नाही। त्यामुळे तीव्र संताप जो आहे नातेवाईकांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। तुर्तास जर बघितलं गेलं तर या ठिकाणी दुपारच्या वेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी स्पष्टीकरण देखील या ठिकाणी समोर येणार आहे। तसेच या ठिकाणचे वैद्यकीय अधीक्षक विनोद पवार असतील त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। मात्र फायर ऑडिट संपण्याच्या पूर्वी जर कदाचित जर संपूर्ण सार्वजनिक बांधकाम विभाग असतील, अग्निशामक यंत्रणा असतील आणि इथली जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रशासनाने फॉलोअप जर घेतला असता तर ही घटना टळली असती असं एकूणच या ठिकाणी बोललं जात आहे। त्यामुळे या घटनेला नेमकं कोण जबाबदार आहे, या जबाबदार त्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर केव्हा कारवाई होणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। काल जर बघितलं गेलं तर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर अमरावतीला आले होते। त्यांनी या ठिकाणी आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी चौकशी सुद्धा समिती नेमलेली होती आणि 7 दिवसात संपूर्ण या घटनेचा तपास करून 8व्या दिवशी आम्ही जे काही दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू असं एकूण या ठिकाणी सांगितलेलं होतं। मात्र अमरावतीचे सर्वच लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी भेट दिली होत्या। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर असतील, भाजपा नेत्या नवनीत राणा असतील, आमदार सुलभा खोडके असतील आणि नवनीत राणा असतील यांनी या ठिकाणी भेट दिली होती आणि दोषी कंत्राटदार असतील आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा आणि खुनाचा गुन्हा दाखल करा अशी एकूणच या ठिकाणी मागणी करण्यात आली। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने आता नेमकं कुठल्या प्रकारे कारवाई केल्या जातं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। लागू सूरज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।